जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 37. पंतप्रधान पेशवा बहादूर. इसवी सन 1857 साली इंग्रजांविरुद्ध व्यापक उठावाची तयारी चालू होती. कानपूर येथील पेशवे दुसरे यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे दुसरे यांचा या उठावात मोठा आणि महत्त्वाचा सहभाग होता. नानासाहेब पेशवे यांना उठावाचा संदेश देशभरातील राजेरजवाडे आणि इतरांपर्यंत पोचवायचा होता व त्या सर्वांना उठावात सामील करून घ्यायचे होते. या कामी त्यांनी रंगराव या गृहस्थाची नेमणूक केली होती. नानासाहेब पेशवे यांनी पंतप्रधान पेशवा बहादूर ह्या नावाने एक पत्रक लिहिले होते. त्या पत्रकात इंग्रजांविरुद्ध उठावाच्या कामी सर्वांनी एकत्रित होण्याचे आवाहन केले होते. रंगरावांना ते पत्रक देशभरातील हिंदू, मुसलमान व इतर राजे महाराजे यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेवर पाठवले होते. या कामी माणिक प्रभूंचे आशीर्वाद घेण्यासाठी रंगराव माणिकनगरला गेले व तेथे त्यांनी 8 दिवस मुक्काम केला. त्यांनी प्रभूंची भेट घेऊन आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. प्रभूंनी त्यांना प्रसाद म्हणून खारीक व उठावाच्या कामासाठी काही पैसे दिले. प्रभू रंगरावांना म्हणाले, नानासाहेबांना सांगा की ह्या कामी माझे समर्थन तसेच आशीर्वाद आहेत. स्वातंत्र्याच्या उठावाला सफलता जरूर मिळेल, पण त्याला वेळ लागेल. पण तुम्ही प्रयत्न करणे थांबवू नका. या कामी दत्तप्रभूची कृपा राहील. मेडोज टेलर. इसवी सन 1857 साली हिंदुस्थानात उठावाची धामधूम उठली होती. त्यावेळी सुरापूर हे संस्थान व्हॉईसरॉय व निजाम या दोघांच्या संमतीने रेसिडेंटच्या देखरेखीखाली होते. सुरापूरचा राजा कृष्णप्पा नाईक हा अल्पवयीन होता. त्यामुळे संस्थानचा सर्व कारभार कर्नल मेडोज टेलर या युरोपियन अंमलदाराकडे देण्यात आला होता. त्याने तो उत्तम रीतीने चालवला होता. सुरापूरमधील क्रांतिकारींनी काही गोऱ्या लोकांना ठार मारले आणि बंडाचा झेंडा उभारला. ब्रिटिश पलटणीने गावावर तोफांचा मोर्चा लावल्यावर 5-6 तासांच्या आत क्रांतिकारी पसार झाले आणि गाव ब्रिटिशांनी ताब्यात घेतले. पळालेल्या क्रांतिकारींपैकी काही जण माणिकनगरला आले. नृसिंह तात्यांना घोड्यांचा फार शौक होता. क्रांतिकारींनी बंडासाठी वापरलेले 2 उमदे घोडे नृसिंह तात्यांना विकले. घोडे विकणारे क्रांतिकारी आहेत आणि पोलीस त्यांना शोधत आहेत हे माहीत नसल्यामुळे नृसिंह तात्यांनी घोडे विकत घेतले. क्रांतिकारींचे 2 घोडे माणिकनगरमध्ये आहेत ही बातमी हुमनाबादचा तालुकदार हाजी याला कळली. त्याने चौकशीसाठी माणिकनगरला पोलीस पाठवले. ही बातमी नृसिंह तात्यांना कळताच ते घाबरले आणि घोड्यांसह परगावी निघून गेले. प्रभूंना ही बातमी कळताच ते फक्त एवढेच म्हणाले की तात्या विनाकारण निघून गेला. मला कळवले असते तर फार बरे झाले असते. इकडे चौकशीच्या निमित्ताने तालुकदार हाजीचे पोलीस माणिकनगरच्या लोकांना फारच त्रास देऊ लागले. पुढे उठावाचा बिमोड झाला. सगळे स्थिर झाले. तरीही हाजी व त्याच्या लोकांनी माणिकनगरच्या लोकांना त्रास देणे चालूच ठेवले. अशा वेळी कर्नल मेडोज टेलर अधिकारी म्हणून हुमनाबादमध्ये दाखल झाला. मेडोज टेलर हा जज, इंजिनियर आणि नामांकित कादंबरीकार होता. तसेच तो एक कर्तबगार व मुत्सद्दी अधिकारी होता. तालुकदार हाजी माणिकनगरच्या लोकांना उगाचच त्रास देतो आहे अशी फिर्याद करण्यासाठी प्रभूंचे 2 ब्रह्मचारी शिष्य मेडोज टेलरच्या बंगल्यावर गेले. मेडोज टेलरने गोपाळबुवा ब्रह्मचारी याची फिर्याद नीट ऐकून घेतली. मग त्याने या सर्व प्रकरणाची बारकाईने चौकशी केली. चौकशीअंती माणिकनगरमधील लोक निर्दोष आहेत असे सिद्ध झाले. मग मेडोज टेलरने तालुकदार हाजीच्या जुलमी कारभाराचा अहवाल रेसिडेंटला कळवला आणि हाजीला नोकरीतून काढून टाकले. अशा रीतीने माणिकनगरचे लोक हाजीच्या त्रासातून मुक्त झाले. त्यानंतर नृसिंह तात्याही परत आले. या प्रकरणाची चौकशी करत असताना मेडोज टेलरच्या लक्षात आले की माणिक प्रभू हे सर्व जाती धर्मांच्या आणि गरीब, श्रीमंत, राजेरजवाडे अशा समाजातील सर्व थरांच्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.
हे सर्व लोक प्रभूंना देवाप्रमाणे पुजतात. मग मेडोस टेलरने माणिकनगर, माणिक प्रभू, प्रभूंचे जन्मगाव, प्रभूंचे कार्य वगैरे संबंधी बारकाईने चौकशी केली. चौकशी अंती माणिक प्रभू हे महान सत्पुरुष आहेत आणि त्यांची लोकप्रियता योग्यच आहे अशी त्याची खात्री झाली. सर्वसाधारण असा अनुभव आहे की ज्या ठिकाणी महात्मे जन्म घेतात त्याच ठिकाणी ते मान्यतेला चढत नाहीत. पण प्रभूंचे जन्मगाव माणिकनगरपासून 4 कोसांवर आहे आणि आपल्या जन्मस्थानीच ते देवासारखे पूजले जातात हे ऐकून मेडोस टेलरला आश्चर्य वाटले. शिखाचे मुडूप. रामकृष्णपंत तहसीलदार यांनी नमूद केलेला प्रसंग पुढीलप्रमाणे आहे. हैदराबाद जवळील गोपनपल्ली येथे राहणारा एक शीख गृहस्थ व त्याची पत्नी प्रभूंना गुरु नानकांप्रमाणे पूज्य मानत असत. त्या दाम्पत्याने प्रभूंना वेळोवेळी केलेल्या नवसाचे 15 रुपये झाले होते. त्या 15 रुपयांचे त्यांनी मुडूप तयार केले होते. त्यांनी संकल्प केला होता की माणिकनगरला जाऊन प्रभू दर्शन घ्यायचे, प्रभूंची पूजा आरती करून मग हे मुडूप प्रभूंना अर्पण करायचे आणि नवस फेडायचा. त्याप्रमाणे ते माणिकनगरला येऊन पोहोचले. त्यांनी संगमावर स्नान केले. प्रभूंच्या पूजेकरता लागणारे साहित्य त्यांनी बरोबर घेतले होते. पेढे तेवढे राहिले होते. मग 1 रुपयाचे पेढे आणण्यासाठी शीख गृहस्थ हुमणाबादला गेला. जाताना नवसाच्या 15 रुपयांच्या मुडपाची गाठ त्यांनी आपल्या पत्नीजवळच ठेवली. त्याची पत्नी माणिकनगरमध्ये संगमावर कपडे वाळवत बसली होती. इतक्यात प्रभूंचा एक ब्रह्मचारी शिष्य त्या शीख स्त्रीचा शोध घेत संगमावर आला आणि तो तिला म्हणाला, तुमच्याजवळचे 15 रुपयांचे मुडूप आणण्यासाठी प्रभूंनी मला पाठवले आहे, तेवढे माझ्याकडे द्या. शीख स्त्री आश्चर्यचकित झाली की आपण बोललेल्या नवसाची गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. मग प्रभूंना कशी काय कळली? खरे तर अंतर्ज्ञानी प्रभूंनी मुडूप मागून तिची परीक्षा घेतली होती. शीख स्त्रीच्या मनाची चलबिचल झाली. तिला सांगावेसे वाटले की नवरा परत आल्यावर त्याला विचारून मुडूप तुम्हाला देईन, पण तिच्या तोंडून शब्द निघेनात. शेवटी नवरा काहीही म्हणो, प्रभू आज्ञा शिरसावंद्य असा विचार करून तिने पुरसुंडीत बांधलेले मुडूप ब्रह्मचार्याच्या स्वाधीन केले. शीख गृहस्थ हुमणाबादून पेढे घेऊन परत आला. त्याच्या पत्नीने घडलेल्या प्रसंगाबद्दल त्याला काहीच सांगितले नाही. मग दोघे पती-पत्नी प्रभूस्थळी गेले. त्यांनी मोठ्या भक्तिभावाने प्रभूंची पूजा केली. प्रभूंच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांच्यापुढे पेढे ठेवले. त्यानंतर प्रभूंना अर्पण करण्यासाठी शीख गृहस्थाने पत्नीकडे मुडूप मागितले. पत्नी काही बोलणार इतक्यात प्रभू म्हणाले, तुमचे 15 रुपयांचे मुडूप आम्हाला आधीच मिळाले आहे. प्रभू काय म्हणतायत हे शीख गृहस्थाला समजले नाही. मग त्याच्या पत्नीने तो हुमणाबादला गेल्यावर घडलेला प्रसंग त्याला सांगितला. त्याची परवानगी न घेता प्रभूंच्या शिष्याला मुडूप दिल्याबद्दल तिने त्याची क्षमा मागितली. हे ऐकून शीख गृहस्थाला राग आला नाही. उलट ही तर प्रभूंची आपल्यावरची कृपा आहे असे वाटून त्याला आनंदच झाला. पत्नीच्या योग्य निर्णयाबद्दल त्याने तिचे कौतुक केले. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू.